आकाशवाणी. प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सध्याचं युग हे भारताचं युग असल्याचं जगभरातील विश्लेषकांचं मत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशातल्या 2.5 कोटी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तृणधान्य उत्पादन सहाय्यभूत ठरेल, पंतप्रधानांचा विश्वास. आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिषदेच्या 3ऱ्या वार्षिक पर्वाला आजपासून नवी दिल्लीमध्ये प्रारंभ. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला मर्यादित षटकांचा दुसरा क्रिकेट सामना आज विशाखापट्टणममध्ये. आता सविस्तर बातम्या. सध्याचं युग हे भारताचं युग असल्याचं जगभरातील विश्लेषक, विचारवंत आणि अर्थतज्ञ सांगत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते. 21व्या शतकातला हा काळ भारतासाठी अभूतपूर्व असल्याचं सांगत भारत प्रत्येक परिस्थितीला सामोरं जात असून जगासमोर उदाहरण म्हणून उभं राहत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. आज भारत ही सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था, सर्वाधिक स्मार्टफोन डेटाचा वापर करणारा देश असून आणि जागतिक अर्थतंत्रज्ञान वापरामध्ये देखील आपण प्रथम क्रमांकावर आहोत. मोबाईल उत्पादकात जगात दुसरा तर स्टार्टअप क्षेत्रात तिसरा सर्वात मोठा देश म्हणून भारत उदयास येत असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा क्षेत्रातील कामाबरोबरच नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याकरता उभारलेल्या पायाभूत सुविधांसाठी संपूर्ण जग भारताचं कौतुक करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. श्री अन्न अर्थात पौष्टिक तृणधान्यच देशातल्या 2.5 कोटी अल्पभूधारक शेतकऱ्यांना तारून नेतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी मदत करतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केला. तृणधान्य जागतिक परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी भरवण्यात आलेल्या एका प्रदर्शनाचं उद्घाटन देखील पंतप्रधानांनी केलं. तसंच त्यांच्या हस्ते एका चित्रफितीचं, एका विशेष टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं अनावरण करण्यात आलं. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध देशातले कृषीमंत्री, कृषीतज्ञ, शास्त्रज्ञ आणि उद्योजक उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाचा 100वा भाग पुढील महिन्यात प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आकाशवाणीवर एक विशेष मालिका प्रसारित केली जात आहे. याद्वारे पंतप्रधानांनी मन की बात मधून मांडलेले विचार आपल्यासमोर ठेवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय ज्ञानाच्या परंपरेवर प्रचंड विश्वास असून कार्यक्रमाच्या 4थ्या पर्वात त्यांनी योगाभ्यासाचं महत्त्व अधोरेखित केलं. पंतप्रधान स्वतः योगाचा अभ्यास करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली. यूनाइटेड नेशन ने योग को पूरा विश्व 21 जून को योग दिवस में माने, इसके लिए स्वीकृति दी. भारत के लिए बहुत ही गौरव का, आनंद का अवसर है. सदियों से हमारे पूर्वजों ने इस महान परंपरा को विकसित किया था. उसने आज विश्व जुड़ गया. योग व्यक्ति के जीवन में तो लाभ करता था, लेकिन योग ने यह भी दिखा दिया वो दुनिया को जोड़ने का कारण बन सकता है. सारी दुनिया योग के मुद्दे पर यूएन में जुड़ गई. लक्षद्वीप बेटांवर स्थानिक समुदाय, महिला बचत गट, द्वीप सहकारी समित्या आणि खासगी उद्योजकांच्या सहभागातून समुद्री शेवाळ उद्योग विकसित करण्याची मोठी क्षमता असून यामुळे औषधं आणि हॉटेल उद्योगांच्या आयात बिलात मोठी घट होईल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. कावरट्टी इथं काल नागरी सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. लक्षद्वीप समूह पुढील 5 वर्षात देशाची समुद्री शेवाळ राजधानी बनू शकेल. देशातील पहिले वॉटर व्हिला लक्षद्वीपमध्ये बांधलं जाईल, ज्यामुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असंही राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्यांच्या हस्ते काल अमिनी आणि कल्पेनी बेटांसाठीच्या पाणी प्रकल्पाचं उद्घाटन झालं. आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिषदेच्या 3ऱ्या वार्षिक पर्वाला आजपासून नवी दिल्लीमध्ये सुरुवात होणार आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतातील हरित ऊर्जा, उत्पादन निर्मिती, सेवा क्षेत्र आणि कृषी खाद्य प्रक्रिया आणि कृषी क्षेत्रातील इतर घटकांवर या परिषदेत भर दिला जाणार आहे. या परिषदेत 1500हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग अपेक्षित आहे. नागपुरात C20 या G20 कार्यगटाची बैठक होणार असून शिखर परिषदेच्या सुरुवातीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर नागरी संस्था संघटनांचं विचारमंथन आयोजित करण्यात आलं आहे. उद्या आणि 21 तारखेला होणाऱ्या या बैठकीत आरोग्य,
पर्यावरणपूरक जीवनशैली, कला आणि हस्तकला यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. या ठिकाणी होणारी चर्चा पुढे धोरणात्मक प्रस्तावाचं स्वरूप घेईल आणि ते प्रस्ताव G20 सचिवालयाला प्रदान केले जातील, अशी माहिती C20 चे सोस शेर्पा डॉक्टर स्वदेश सिंग यांनी काल नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या 2 दिवसीय संमेलनात सुमारे 250 प्रतिनिधी आणि 30 वक्ते सहभागी होणार असून 22 मार्च रोजी नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाला हे प्रतिनिधी भेट देणार आहेत. दरम्यान परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी नागपूर तयार आहे. यापूर्वी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे इथं झालेल्या G20 गटांच्या बैठकींना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचा चांगला अहवाल जगभरात पोहोचला आहे. तसाच सकारात्मक अहवाल हा नागपूरचाही जायला हवा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. जगातल्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्याची आवश्यकता असून G20 या मंचाच्या माध्यमातून जागतिक समस्या सोडवण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो, असं प्रतिपादन भारताच्या G20 अध्यक्षपदाचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रिंगला यांनी काल पुण्यात केलं. G20 कार्यक्रमांतर्गत सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात एंगेजिंग यंग माइंड्स हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रिंगला यांचं G20 आणि भारतीय परराष्ट्र धोरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. श्रिंगला यांनी यावेळी भारतानं जागतिक पातळीवर राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरही दिली. भारत आणि आफ्रिकी देशांच्या लष्कर प्रमुखांची पहिली संयुक्त परिषद पुण्यात 28 मार्च रोजी होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसंच लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. लष्कर प्रमुखांची ही पहिलीच परिषद होणार असल्याची माहिती कर्नल मोहित ग्रोवर यांनी दिली. त्याचबरोबर भारत आणि आफ्रिकी देश यांच्यातला संयुक्त लष्करी सराव पुण्यात 21 ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. यामध्ये 24 आफ्रिकी देश सहभागी होणार असल्याची माहिती ब्रिगेडियर जेम्स थॉमस यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ओबँड अभ्यास असं या संयुक्त सरावाचं नाव असून भूसुरुंग निकामी करणे आणि शांतता प्रस्थापित करण्याविषयी या सरावात अभ्यास होणार आहे. रशियाबरोबर संघर्ष सुरू असूनही युक्रेनला काळ्या समुद्रातून लाखो टन धान्य निर्यात करण्याची परवानगी देणारा करार वाढवण्यात आला आहे. परंतु युक्रेनच्या म्हणण्यानुसार ही परवानगी 120 दिवसांसाठी आहे, तर रशियानं हे केवळ 60 दिवसांसाठी असल्याचं सांगितल्यानं याची कालमर्यादा स्पष्ट झालेली नाही. जोपर्यंत रशियावरील निर्बंध कमी केले जात नाहीत तोपर्यंत हा करार अधिक काळ चालू देणार नसल्याचा इशारा रशियानं दिला आहे. जागतिक अन्न संकटाच्या भीतीनं संयुक्त राष्ट्रे आणि तुर्कीने गेल्या जुलैमध्ये निर्यात कराराला मदत केली होती. युक्रेन हा जगातील सर्वाधिक धान्य उत्पादक देशांपैकी असून काळ्या समुद्रातील बंदरांपर्यंत त्यांचा प्रवेश गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियन युद्धनौकांनी रोखला होता. ब्रिटिश नौदलाची HMS तामर ही युद्धनौका या महिन्याच्या 17 ते 29 तारखेपर्यंत चेन्नईच्या दौऱ्यावर येणार आहे. या युद्धनौकेने अलीकडेच ला पेयू या बहुपक्षीय नौदल सरावामध्ये भाग घेतला. युद्धनौकेच्या चेन्नई दौऱ्यादरम्यान दोन्ही नौदलांमधील संवाद आणि क्रीडा स्पर्धांसह विविध उपक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे. रस्ते बांधणी संघटनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी काल लडाखमध्ये कारगिल ते श्रीनगरपर्यंतच्या पहिल्या वाहतुकीला हिरवा झेंडा दाखवला. 439 किलोमीटर लांबीचा हा श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे लडाख आणि जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश जोडले गेले आहेत. 0 पॉइंट झोझिला इथं या संदर्भातील उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. राजीव चौधरी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. रस्ते बांधणी संघटनेनं झोझिला खिंड लवकर खुली करून पुन्हा एकदा उत्कृष्ट कामाचा मानदंड निश्चित केला असल्याचं चौधरी यावेळी म्हणाले. भारतीय सैन्यासाठी तसंच लडाखमधील लोकांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी ही बाब फायदेशीर असल्याचंही चौधरी यांनी यावेळी सांगितलं. महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं काल मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात जायंट्सचा 8 गडी राखून पराभव केला. तर डॉ. DY पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात UP वॉरियर्सनं मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून पराभव केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला मर्यादित षटकांचा दुसरा क्रिकेट सामना आज विशाखापट्टणम इथं होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट राहण्याची शक्यता आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सध्याचं युग हे भारताचं युग असल्याचं जगभरातील विश्लेषकांचं मत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशातल्या 2.5 कोटी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तृणधान्य उत्पादन सहाय्यभूत ठरेल, पंतप्रधानांचा विश्वास. आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिषदेच्या 3ऱ्या वार्षिक पर्वाला आजपासून नवी दिल्लीमध्ये प्रारंभ. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला मर्यादित षटकांचा दुसरा क्रिकेट सामना आज विशाखापट्टणममध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.